मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि सर्वीकडे एकच चर्चा चालू आहे, की जो महापौर आहे, तो मराठीच पाहिजे. आम्हाला मान्य आहे, आम्हाला सुद्धा मराठीत माणसं पाहिजे वरती. पण माझा एक प्रश्न आहे, 18,000 ज्या शाळा बंद झाल्या मराठी, त्याला जबाबदार कोण? एवढ्या वर्ष झाले जे सर्व महापौर आहेत, ते सर्व महाराष्ट्रीयनच आहेत. तरीसुद्धा आपल्या एवढ्या शाळा बंद झाल्या. त्याची जबाबदारी कोण घेणार? मराठी माणूस हा मुंबई सोडून दुसरीकडे स्थलांतरित होतोय. त्याची जबाबदारी कोण घेणार? मराठी माणसांना कामामध्ये प्राधान्य मिळलं पाहिजे, ह्यासाठी आपण काय करत आहोत? मराठी माणसाचं जीवन उच्च दर्जाचं कसं होईल, ह्यासाठी आपण काय करत आहोत? मराठी माणसाची जे मूलभूत गरजा आहेत, ह्याबद्दल तुम्ही काय बोलत आहात? किंवा मराठी माणसांच्या विकासासाठी आपण काय करत आहोत? हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ना की फक्त महापौर हा मराठी असला पाहिजे. मराठी मुख्यमंत्रीसुद्धा आहे, भविष्यामध्ये आपण पंतप्रधानसुद्धा मराठी करू. पण जी जनता तुम्हाला बनवते, बनवणाऱ्या जनतेसाठी तुम्ही काय करता, हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की कोण काय बनणार. धन्यवाद.